नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 15वे क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण समलंब चौकोन याचे क्षेत्रफळ कसे काढायचे याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे तुम्हाला एक कृती करायला सांगितलेली आहे की ज्याप्रमाणे इथे पुस्तकात तुम्हाला चौकोन ABCD ची आकृती दाखवलेली आहे तशी तुम्हाला काढून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये AB ची जी बाजू AB ची जी लांबी आहे ती बाजू DC ला समांतर असली पाहिजे। हे इथे पॅरलल असली पाहिजे असं दाखवायचं आहे। मग आता बाजू AP आणि बाजू ही बाजू कोणावरती लंब आहे? DC वरती लंब आहे। आणि बाजू BQ ही बाजू DC वरती लंब आहे। आता AP ही डॉटेड लाईननी दाखवायची आहे आणि BQ पण डॉटेड लाईननी दाखवायची आहे। म्हणजेच लेंथ ऑफ AP बरोबर लेंथ ऑफ PQ हे काय झाली? ह्या चौकोनाची उंची झाली। आणि आता ह्या चौकोन ABCD मध्ये आपण जेव्हा लंब काढलेले आहेत तर त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते 3 भागांमध्ये विभागले जातं। त्रिकोण APD, त्रिकोण BQC आणि चौकोन ABQP याप्रमाणे हे 3 भागामध्ये हे त्याचं क्षेत्रफळ विभागले जातं। आता यातले P आणि Q हे जे बिंदू आहेत ते बाजू DC वरती आहेत। त्यामुळे आपण ह्या समलंब चौकोनाचं जे क्षेत्रफळ आहे ABCD चौकोन समलंब चौकोन ABCDचं क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल APD अधिक एरिया ऑफ चौकोन ABQP अधिक एरिया ऑफ ट्रायंगल BQC म्हणून 1/2 गुणिले लेंथ ऑफ DP ही जी DPची लेंथ ऑफ DP ही DP गुणिले उंची म्हणजे ही AP अधिक लेंथ ऑफ PQ गुणिले उंची ही उंची म्हणजे याच्यातली आणि लेंथ ऑफ QC गुणिले उंची। मग आता उंची ही जर बाजूला काढली बाहेर काढली तर याच्यातली बेरीज काय येतं? मग 1/2 गुणिले लेंथ ऑफ DP अधिक लेंथ ऑफ PQ अधिक लेंथ ऑफ 1/2 लेंथ ऑफ QC म्हणून 1/2 गुणिले 1/2 पण याच्यातले हे आता 2 बाहेर काढायचे 1/2 गुणिले उंची आणि ह्या 3 यांची बेरीज इथं लेंथ ऑफ DP अधिक लेंथ ऑफ 2 लेंथ ऑफ PQ अधिक लेंथ ऑफ QC। आता इथे 2 PQ कसे आले? तर PQ ला जी समांतर रेषा आहे AB ती म्हणजे ही इथे, म्हणून इथे 2 PQ घेतलेले आहे। बाकी DP आणि QC तसेच राहणार आणि PQ बरोबर लेंथ ऑफ AB असं इथे दाखवलेलं आहे। मग आता 1/2 गुणिले उंची आणि लेंथ ऑफ DP अधिक लेंथ ऑफ PQ। आता हे लेंथ ऑफ QC अलीकडे घेतले, लेंथ ऑफ AB इकडे घेतली। मग आता ही PQ आणि QC एक तर याच्यामध्ये Q बिंदू जो आहे तो समान आहे म्हणून हा काय होतो? आणि ह्या DP आणि PQ मध्ये P बिंदू समान आहे म्हणून ही पूर्ण DC तयार होते बाजू, म्हणून ही एकत्र घेतली म्हणून DC अधिक लेंथ म्हणून 1/2 गुणिले उंची कंसात लेंथ ऑफ DC अधिक लेंथ ऑफ AB म्हणजे ही काय झाली? पूर्ण त्या समलंब चौकोनाचं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे ते झालं। आपण ते कसं लिहिणार? एरिया ऑफ चौकोन ABCD बरोबर 1/2 गुणिले सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड म्हणजे समांतर बाजूंची बेरीज लांबींची बेरीज गुणिले उंची। म्हणून आता पूर्ण क्षेत्रफळ कसं तयार होतं समलंब चौकोनाचं? 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची याप्रमाणे हे क्षेत्रफळाचं सूत्र तयार होतं। त्यावर आधारित जे उदाहरण आहेत ते आपण बघूयात। इथे हा एक समलंब चौकोन काढलेला आहे
ज्याची म्हणजे समांतर बाजूंच्या मधली जी उंची आहे तिची माप हे 6 सेंटीमीटर आहे आणि समांतर बाजूंमधली एक बाजू जी आहे ती 7 सेंटीमीटर आहे, दुसरी आहे 8 सेंटीमीटर. तर ह्या समलंब चौकोनाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. मग आता 2 समांतर बाजूंमधलं अंतर म्हणजे काय येतं, त्या समलंब चौकोनाची उंची येते, ती आहे 6 सेंटीमीटर. म्हणून त्याचं सूत्र घ्यायचं आपण इथे. त्या सूत्रामध्ये किमती ठेवल्यावरती आपल्याला त्या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ 45 स्क्वेअर सेंटीमीटर इतकं मिळेल. संच 15.3